जाऊ दे की त्यासनी, तू कशाला थांबवलेस? शुभू आणि शुभूची फॅमिली कुठं बी जाणार नाही. का? का म्हणजे मी सांगते म्हणून. मम्मी तू नको पडूस ग या समध्यात. का पडू नको? तू तुझी मनमानी करणार आणि मी गप्प बसू? अगं मी मनमानी करत नाही मम्मी. शुभू माझं ऐकत नाही ना, मग इथं कोणालाच राहायचा अधिकार नाहीये. बस स्वीटे, आता तू एक बी शब्द बोलायचा नाही. हा मम्मी अनुराधाताई, तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि स्वीटी काय बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका. ती रागाच्या भरात ना काय बी बोलते. तुम्ही हे समज सामान आतमध्ये ठेवू शकता आणि तुमचंच घर असल्यासारखं राहा. काय खरं काय? हाय अंबाबाई, अगदी वेळेवर धावून आलेस ग. मीनाक्षीताई, नाही उपकार झाले बघा तुमचे. हो अनुराधाताई, त्यात उपकार कसले? हा, तुम्ही एवढी वर्ष इथं राहताय म्हटल्यानंतर तुम्हाला घरातनं कसं बाहेर काढू? तुम्ही काय बी काळजी करू नका, बिंदास राहा. हा, थांबा सानू, मी पोट धर. हे बघा, हे घ्या. तुम्हाला आवडतंय ना? आत्ताच ताजं घातलंय आवळ्याचं. अगं सानू चल की आपण काढू ना सगळं सामान. चल वैभव. बाय. स्वीटीच्या आईने हे असं अचानक का केलं असेल? एवढ्या मोठ्या मनाच्या त्या आहेत, असं आजवर तर कधी जाणवलं नाही. मग आजच असं काय घडलं असेल? मम्मी काय केलंस तू मम्मी? इतर वेळेस जेव्हा ते लोक भाडं देत नाही तेव्हा तर किरकिर करत असतीस माझ्या मागं, शिव्या देत असतीस त्यासनी. आता का तुला त्यांचा इतका पुळका आलाय? स्वीटे, तुझं काय चाललंय ना हे कळतंय मला. काय चाललंय माझं? त्या श्रावणीचा समदाराक तू शुभवर काढतेस, कळतंय का? होय, येतो मला त्या श्रावणीचा राग. नाही आवडत मला ती. जर शुभू माझ्यावर प्रेम करू शकत नाही ना, तर त्याला आपल्या घरात राहायचा काय पण अधिकार नाहीये. स्वीटे, असं प्रेम वर पडून मिळत नाही अगं. मला तसलं काय पण ऐकायचं नाहीये मम्मी. मला एक सांग, तू का थांबवलं त्यासनी? मी बघत होतो ना समद. अगं त्या श्रावणीने ना 2 वर्षाचं भाडं ऍडव्हान्स मध्ये दिलंय. काय? आणि असं फायदा होत असताना पैशाला लात मारू म्हणतेस होय? मम्मी का असं करायलेस तू? तू पैशांसाठी झुकलीस? अगं समजा जग झुकतंय का पैशामुळे? मला हे अजिबात आवडलेलं नाही हं, मम्मी. का केलंस तू असं? आणि मला सांग, ती श्रावणी आपले भाडे करू आहे, का घेतलेस तू तिच्याकडून पैसे? तू एक काम कर, तू तिला परत देऊन टाक पैसे. नाही, मी नाही करणार. अगं मम्मी, असं का करायलास तू? मम्मी, तुला मी महत्वाची आहे का नाही? अगं तू आहेस महत्वाची, पण अशी चालून आलेली लक्ष्मी लाताडू म्हणतेस होय? मम्मी ऐक बघ की. स्वीटे, तू यात पडायचं नाहीस, काय बी बोलायचं नाहीस. मला पैसा महत्वाचा आहे. शुभू आणि शुभूची फॅमिली इथंच राहणार आणि हा माझा निर्णय आहे, समजलं? मम्मी श्रावणीला तर मी सोडतच नसतो. माझ्या मम्मीला विकत घेतीस काय? याची किंमत तर तुला आता चुकवावीच लागेल. स्वतःशी पोंगा घेते काय? याची शिक्षा लय जालीम होणार आहे. तुला सोडणार नाही मी श्रावणी. हो मॅडम, थांबा. काय झालं? कुठं चाललात? आतमध्ये कोणाला भेटायचे? श्रावणीला. अपॉइंटमेंट घेतलाय का तुम्ही? नाही, हो मॅडम, विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही श्रावणी मॅडमला असं भेटू शकत नाही. माझं अर्जंट काम आहे, करा की काय तर. बरं, नाव काय तुमचं? स्वीटी. थांबा 2 मिनिटं, मी फोन लावून विचारतो. हॅलो, स्वीटी नावाची मुलगी इथं गेट जवळ आली, काय करायचे? पाठवा तिला. नाही, एक काम करा, तुम्हीच तिला घेऊन या इथे लॉनमध्ये. ओके मॅडम. चला, मॅडमांनी बोलवलंय तुम्हाला. मला वाटलंच होतं ही स्वीटी नक्की इथे येणार. श्रावणी मॅडम, ठीक आहे. तू इथे का आली आहेस ते माहितीये मला. लाज नाही वाटली तुला? अगं कुठे उभी आहेस त्याचं तरी भान ठेव. ए,
घाबरत नाही मी तुला. का आमच्या मॅटर मध्ये पडालेस? का शुभूला मदत केलीस? काय संबंध तुझा? कोणाला मदत करायची आणि कोणाला नाही तो माझा प्रश्न आहे, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. मग माझ्या मम्मीला पैसे का दिलेस? हा, का मन वळवलंस तिचं? त्यांनी पैसे का घेतले हे त्यांनाच विचार ना. आणि कसं आहे, ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच त्याला समजवावं लागतं. आणि तुझ्या आईला पैशाचीच भाषा समजते. तू तोंड सांभाळ. लाज नाही वाटत तुला? माझ्यावरच्या रागापायी तू शुभूच्या घरच्यांना बाहेर काढलंस. अगं असं काय वाकडं केलंय मी तुझं? आणि माझ्यावरच्या रागाची शिक्षा ते बिचाऱ्यांना का दिलीस? आणि कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुला काय वाटलं तुझं तेवढं एकच घर आहे? मी मनात आणलं असतं ना तशी 10 घरं मॅनेज केली असती मी शुभूसाठी. पण शुभूच्या आईचा पाय निघत नव्हता घरातनं. त्याचा जीव अडकला होता तिथे. कासावीस झाल्या होत्या त्या. अगं मला कळलंय, तुला नाही समजलं का? आणि मुळात कसं आहे ना, नातं जोडण्याचा प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट आणि कुठलंही नातं नसताना समोरच्याच्या भावना समजून घेणं ही वेगळी गोष्ट. तुला काय कळणार आहे म्हणा. झालं? भाषण देऊन झालं? बंद पडायचं आता. शेवटचं सांगालोय मी, पुण्यांदा शुभूला मदत करण्याचा प्रयत्न जरी केलास का नाही, तर तू आहेस आणि मी आहे. शुभूची मदत करायची की नाही ते मी बघून घे. तू आता माझ्यात आणि शुभूमध्ये पडायचं नाहीस. ए, मी नाही येते तुमच्यामध्ये, तू आमच्यामध्ये बस. आहेस. खूप बोललीस हं आता. निघ. मला थांबायचं पण नाहीये. बघून घेईन मी तुला. मॅडम, अहो तुम्ही पैसे द्यायची गरज काय होती? गरज होती शुभू. तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोस, मी तुझ्यासाठी एवढंही नाही करू शकत का? मॅडम, माझं करणं वेगळं, तुमचं करणं वेगळं. काही वेगळं नाहीये. आणि हे बघ, मी काही तुझ्यावर उपकार म्हणून पैसे नाही दिलेले, माझ्या पदरचे नाही दिलेत मी. तुझ्याकडनं सगळे वसूल करणार आहे मी. अरे आपल्या अकाउंट्स टीमला सांगितलंय मी, दर महिन्याला तुझ्या पगारातनं पैसे कट करायचे. शुभू, तुझी तत्व आणि तुझा स्वाभिमान दोन्ही माहिती आहेत मला आणि मी त्यांचा आदरही करते. त्यामुळे आता आपण हा विषय थांबूया. मॅडम, मी आणि काय रे, तुला काय वाटलं म्हणजे आता माझं लग्न मोडून माझ्यावर उपकार केलेस तर आता भांडणार आहेस का माझ्याशी? हे काय ऐकायलोय मी? शुभूनं श्रावणीचं लग्न मोडलं? तसं नाहीये मॅडम. शुभू, आपल्याला एकमेकांच्या मनातल्या गोष्टी, वेदना, शांततेमागचं कारण कळतं ना. आपलं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे. मग मी हक्काने एवढंही नाही करू शकत का तुझ्यासाठी? मैत्रीच्या पलीकडलं नातं? शुभू श्रावणीची एवढी मदत करतोय, त्यांच्यात मैत्रीच्या पलीकडचं नातं आहे. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन मला काहीतरी करायलाच लागतंय.